नमस्कार मित्रांनो. काय ना मंडळी, आयुष्यामध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपण करत गेलो ना तर जीवन खूप मजेशीर आहे हो. एक टेलरचा मुलगा शाळा नव्हती म्हणून त्याच्या वडिलांच्या दुकानात गेला. त्याने काय पाहिलं माहिती आहे का? त्याने पाहिलं की वडील कापड कापताना जी कात्री वापरतात ती कात्री आपल्या पायाखाली म्हणजेच मांडीखाली ठेवतायत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक साधारण सुई जी फक्त शिवण्याचं काम करते ती मात्र आपल्या डोक्यावर जी टोपी होती ना त्या टोपीला ते टोचतायत. 2-4 दिवस त्याने हे असं पाहिलं आणि एक दिवस धाडसाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा हे असं काय बरं करताय तुम्ही की सुई डोक्यावर ठेवताय आणि कात्री पायाखाली? तेव्हा वडिलांनी त्या मुलाला खूप सुंदर उत्तर दिलं. वडील म्हणाले, काय ना बाळा, मनुष्य जीवनामध्ये किती जरी मोठा झाला ना या कात्रीसारखा, पण तो जर कापण्याचं काम करत असेल ना तर त्याचं स्थान नेहमी पायाखाली असतं. आणि तुम्ही किती लहान असा किती छोटे असा, पण तुम्ही जर जोडण्याचं जर काम करत असाल ना तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. सुई काय करते? जोडण्याचं काम करते. म्हणून आयुष्यामध्ये आपला जीवन प्रवास व्यतीत करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुईसारखं जोडण्याचं काम करायचं. लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही कितीही मोठं झालात आणि जर तुम्ही फक्त लोकांना कापण्याचं काम करत जर राहिलात तर तीच लोक तुम्हाला पायाखाली ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोडायचं काम करा, कापायचं काम अजिबात करू नका. हाच खरा तर जीवनाचा काय आहे